पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांचं अनिश्चित काळासाठी निलंबन केलं गेलंय। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये वंशावरील गैरवर्तणुकीबद्दल ही कारवाई केली गेली आहे। दोनही महिला अधिकारी यांच्यामध्ये झालेला वाद, एकमेकांना धक्के देणं, शाब्दिक खटके उडालेले होते आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला होता। दुसरीकडे त्यांच्या खात्यातील मृत वसुंधरा मिठे यांच्या पतीनं गंभीर आरोप सुद्धा केलाय। वसुंधरा मिठे यांचा शोभा मधाळे यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे मृत्यू झाला असा आरोप पती पुष्पक मिठे यांनी केलेला आहे। या शोभा मधाळेमुळेच माझ्या पत्नीचा जीव गेलेला आहे याचे पूर्ण पुरावे व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। तिने लिहिलेलं लेटर हे तिच्या ऑफिसच्या लॅपटॉप मध्ये सापडलं आणि सेम लेटर तिच्या ऑफिसच्या चेंबर मध्येही सापडलं आहे। तर विचार करा तिने काय पद्धतीने, जर ती गडकरी साहेबांच्या समोर आणि मोदी साहेबांच्या समोर जर अशा पद्धतीची करू शकते तर ऑफिसच्या चेंबर मध्ये तिने काय काय केलं असेल हे सत्यता तुम्हीच पाहून घ्या। आणि तसं तिने लेटरही लिहून ठेवलेलं आहे, ऑफिसच्या चेंबर मध्ये आहे आणि तिच्या पर्सनल ऑफिसचं लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये पण आहे। या आजच्या निलंबनाच्या याच्यावरून मी थोडं समाधान मांडलेलं आहे आणि याचा पाठपुरावा मी फ्युचरमध्ये करत राहणार आहे। जोपर्यंत तिचा डिसमिसल होऊन जेलमध्ये जात नाही, क्रिमिनल प्रोसिडिंग होत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा करत राहणार आहे आणि एव्हिडन्सेस गव्हर्नमेंटला नेहमी पाठवत राहणार आहे।